कथेकडे. अरुणनं आपल्या आईला दोष दिला, तुझ्यामुळे मी पांगळा झालो. काय एवढी घाई ग तुला ते अंडा फोडण्याची? चुकलंच बाबा माझं. पण माझी इच्छा आहे मला शूर वीर धार्मिक सगळा योद्धा असणारा असा ताकदवार मुलगा जन्माला यावा अशी माझी इच्छा आहे. अरुण म्हणे आता माझ्याकडची संधी तर गेलीच, आता मी तर पांगळाच झालो, मला इथं राहायचं पण नाही. मी आता सूर्यनारायणाच्या आधीन जातो, त्यांचा सारथी होतो. पण जरा दम धर, ऐक, अजून दुसरं अंड आहे तुझ्याकडे, ते फोड. त्याच्यातून तुला जसा पाहिजे तसा मुलगा जन्माला येईल. पण ते अंड फोडण्याकरता 500 वर्षांनी फोड. किती? आता हे बाबा आपल्या करता, त्यांच्या करता नाही. कारण घटना सत्ययुगातली, तेव्हा आयुष्य मर्यादा किती होती? 1,00,000 वर्षाची. म्हणजे ज्यांच्याकडे आयुष्य 1,00,000 वर्षाचं त्यांना 500 रुपये चिल्लर नाही, काही वाटत नाही तर त्यांना 500 रुपये. आता आपलं इनमिन 100, त्याच्यातही 100 जात नाही आकडा. 60, 65, 70, 75 चालले. पण मग आपल्याला ते अवघडच वाटलं नाही. 500 वर्ष थांब, त्याच्यानंतर हे अंड फोड. विनतानं दम धरला. 500 वर्षानंतर ते दुसरं अंड फोडलं आणि त्याच्यातून महावीर गरुड जन्माला आले. आणि गरुड भगवान विष्णूचं वाहन झाले. चला गरुडाकडे नाही जायचं आपल्याला, पुन्हा अरुणकडे या. अरुण सूर्यनारायणाचे सारथे झाले. त्या अरुणचं लग्न झालं आणि त्या अरुणला 2 मुलं झाले. एकाचं नाव आहे संपाती आणि दुसऱ्याचं नाव आहे जटायू. विठ्ठल ही कथा कोण कोणाला सांगताय? मी तुम्हाला ना. मग जटायू राजा दशरथाला सांगता येते. मी जटायू आहे, माझी कहाणी अशी आहे. पण ऐका, माझा एक मोठा भाऊ आहे, मी तुमचं रक्षण केलं, मला काय पाहिजे त्याच्याकरता एवढी कहाणी सांगता येते. माझा एक मोठा भाऊ आहे, त्यांचं नाव संपाती आहे. पण आता ते कुठे आहे मला माहित नाही. का बरं, काय झालं तुमचं? ऐका, आम्ही दोघं लहान लहान होतो म्हणे. कोण कोण? संपाती आणि जटायू. आम्ही दोघं सख्खे भाऊ, दोघं लहान लहान होतो. आणि मग आमचे वडील ड्युटीला कुठं? सूर्यनारायणाच्या रथावर. तर मग आमचा दोघांचा एक दिवस हट्टा असा ठरला, मी लहान, माझे मोठे भाऊ संपाती. मग आम्ही दोघं जण आईकडे गेलो. मग आईला म्हणलं, आई बाबांकडे जाऊ नये का ग? आता ती म्हणली आता सुट्टी होईल त्यांची, कशाला जाता तुम्ही आता? ते नाही आई, आम्ही जाऊनच येतो. निघाले पोरं हट्टाने. आणि मग दोघंही भाऊ उड्डाण करत 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 सूर्यनारायणाकडे चालले. हे लहान भलतच आगाव. कोण? जटायू. यानं खूप उड्डाण केलं आणि संपातीनं पाहिलं आपला लहान भाऊ सूर्य भगवानाच्या एकदम जवळ चालला. इतक्या जवळ केला आणि भगवान सूर्यनारायणाच्या तेजाने जर याचे पंख जळाले, हा कायम जादू होईल. मोठ्या भावाला काळजी वाटली म्हणून संपातीनं जटायूपेक्षा वरती उड्डाण केलं. आपल्या पंखाने त्याला खाली पाडलं. संपाती वरती गेले आणि त्या सूर्यनारायणाच्या तेजाने संपातीचे पंख जळाले. आणि उडणाऱ्या पक्ष्यांचा प्राण कशात असतो? पंखात असतो. पंख जळाल्यामुळे संपातीला उडता नाही आलं, स्वतःचा जीव नाही वाचवता आला. त्याच्यामुळे माझा भाऊ आता कुठं पडलाय मला माहित. कोण सांगताय? जटायू राजा दशरथाला सांगतायत. आता माझा मोठा भाऊ कुठं असेल मला माहित नाहीये. मी पण म्हातारा झालेलो आहे, माझं लग्न झालेलं नाही, मला मुलं बाळ नाहीये. तर माझ्या पुढे असा प्रश्नचिन्ह आहे, जेव्हा माझा मृत्यू जवळ येईल तर अंतकाळच्या प्रसंगी माझ्या तोंडात पाणी टाकणारा पाजणारा कुणीतरी. मोठा भाऊ असता, त्याचं लग्न झालं असतं तर त्याच्या पोरांनी मला पाणी पाजलं असतं. माझं लग्न झालं असतं, मला मुलं असते तर त्यांनी मला पाणी पाजलं असतं. आणि जर पाणी तोंडात कुणी पाजलं नाही तर मोक्ष बी नाही. मग काय म्हणणं आहे तुमचं? बोला ना राजा दशरथ म्हणे. तर माझं एकच म्हणणं आहे, माझा भाऊ कुठे आहे मला माहित नाहीये. माझी परिस्थिती अशी आहे तर अंतकाळच्या प्रसंगी मोक्षाकडे जाण्याकरता मला पाणी पाजणारा कुणीतरी असावा. तर तुमच्याकडे माझी एकच मागणी आहे, तुम्हाला 4 मुलं होणार आहे, त्याच्यातला सगळ्यात मोठा मुलगा माझ्या अंतकाळच्या प्रसंगाला मला पाणी पाजण्याकरता तुम्ही द्यावा, अशी माझी तुमच्याकडे मागणी. विठ्ठल कुणाकडे मागणी केली? जटायूने राजा दशरथाकडे मागणी केली. राजा दशरथ अरण्यात कशासाठी आलेले?
पुत्र प्राप्ती करण्याकरता तपश्चर्या करण्याकरता आलेले. म्हणजे हा राजाला दुसरा संकेत आहे का तुला मुलं होणार. मग राजाच्या लक्षात आलं आपल्याला आधी पण एक संकेत भेटलेला होता. ते ब्राह्मणाच्या आईबापाने सांगितलं होतं आपल्याला पुत्रवीरान मर्षी. आणि मग आताही सांगितलं का मोठा मुलगा म्हणजे मला मुलं होणार. आता मला सांगा झालं राजा दशरथाला मध्ये काही लग्न झालं नंतर मग पुढे ते पुत्र कामिष्ठ यज्ञ केला 4 मुलं पण झाले सगळं ठीक आहे. मला सांगा जटायूच्या अंतकाळच्या जटायूला पाणी पाजायला भगवान आले कुठं. आमच्या जिल्ह्यात नाशिक इगतपुरी तालुका सर्व तीर्थ टाकेत म्हणतात त्याला. सगळे तीर्थ आहे तिथं आणि तिथं जटायू होते. तरी पण तिथे एक तीर्थ नाही आलेलं. सगळे तीर्थ एकाच कुंडात आहे. आलं पण जरा उशीर आलं आणि त्याचं नाव आहे प्रयाग. प्रयाग ते बातमी सगळ्यांच्या कानावर पडली बा जटायू आजारी आहे त्यांच्या तोंडात पाणी ओतायचंय प्रभूंची आज्ञा आहे. सगळ्या तीर्थांना ताबडतोब तिथं बोलवलेले सगळेच घाईघाईनं निघाले जगाची मालकाची आज्ञा आहे म्हणून. आणि हे प्रयाग म्हणे मी एवढा VIP मला आमंत्रण असं लोकांच्या हाते का. मालकाने आमंत्रण द्यायला पाहिजे होतं त्याला जरा अहंकार झाला. ते थोडं उशिरा निघालं. उशिरा निघालं तर त्या टाक्याच्या पाठीमागे काही अंतरावर एक घोरवड म्हणून गाव आहे. तिथपर्यंत ते प्रयाग तीर्थ आलं. आता जावा ना पटकन तू आलेलाच आहे ना कार्यक्रमाचा कशाला भाव खातो मग जायचं ना पटकन पुढे निघून. तिथं लोकांकडे चौकशी करू लागलं ते कार्यक्रमाला अजून किती वेळ आहे. ते म्हणे झालं जय विठ्ठल तिकडं. मी तिथेच थांबेल होतो. मग झाला पश्चाताप निघालं घाईघाईनं निघालं तर भगवान म्हणले तुला अहंकार झाला ना घोरवड ते टाकेत कोरडा येतो प्रवाह. त्या प्रवाहाला पाणी नाहीये गुप्त झालेला तो कारण अहंकार झाला ना त्याला. मग डायरेक्ट ती कुंड आहे तिथं घोरवडला. पण भगवंतांना सांगितलं चल बाजूला वेळेवर आला नाही तू. ते प्रयागचं कुंड बाजूला आहे. बाकी सगळे तीर्थ एकाच कुंडात आहे म्हणून त्याला सर्व तीर्थ टाकेत म्हणतात. तिथे भगवान आले जटायूचं डोकं मांडीवर घेतलेले भगवान जटायूच्या चोचीमध्ये पाणी ओततायत. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला जटायूच्या अंतकाळच्या प्रसंगी जगाच्या मालकांना यावं त्यांची मान आपल्या मांडीवर घ्यावी आणि एका गिधाडाच्या चोचीमध्ये जगाच्या मालकांना पाणी ओतावं एवढं त्या गिधाडाचं पुण्य आहे का. एवढं का जटायूचं पुण्य आहे. देवाला त्याला पाणी पाजावं पुण्य असेल नसेल माहित नाही. पण जटायूला ज्या अर्थी भगवंत भेटायला आले त्या अर्थी जटायूनं मनात विचार केला नक्कीच माझ्यावर संताची कृपा झाली म्हणून देव भेटण्याकरता आला. विठ्ठल पण कोणत्या संताची कृपा झाली. भगवान प्रभू येण्याच्या अगोदर कोण भेटलं होतं जटायूला. राजा दशरथ. आणि राजा दशरथ कोणी सर्वसामान्य का. राजा दशरथ हे मनूचा अवतार आहे. मनू हे संत आहे ज्यांच्यापासून हे मानव जन्माला आलेले. मला संतांची कृपा झाली राजा दशरथाची माझ्यावर कृपा झाली. संत रूपामध्ये मला राजा दशरथ भेटले. आज त्यांच्या कृपेनं विश्वाचा मालक मला मांडीवर घेतोय पाणी पाजतोय. हे भाग्य माझ्या वाट्याला आलं ते केवळ संत कृपेमुळे. एवढी संत कृपा जीवनामध्ये महत्वाची आहे पण ती अवघड आहे अशक्य आहे. सहजासहजी भेटत नाही. बहु अवघड आहे संत भेटी. देवाची कृपा झाली की संत भेटतात. संतांची कृपा झाली का देव भेटतो. जीवनामध्ये पहिली दुर्लभ गोष्ट नरदेह मिळणं दुर्लभ आहे. त्या नरदेहामध्ये संतांची भेट होणं हे पण दुर्लभ आहे. आता संतांची भेट झाल्यावर जीवनात मुमुक्षु अवस्था प्राप्त होणं हे सुद्धा दुर्लभ. मुमुक्षु अवस्था म्हणजे काय. समजा मुमुक्षु आणि संत दोघ जण जर भेटले तर दोघांच्या चर्चेतला विषय काय असतो.
गहू काय भाव आहे, आता सिलेंडरचा लय भाव वाढला, युद्धाचा, अशा चर्चा आहे संतांच्या मुमुक्षाच्या. नाही नाही, काही मी उद्धार पावेन, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. सांगा ना, धर्माचा पाऊस पडेल का, भगवंत मला भेटेल का, भेटला तरी मला जवळ घेईल का, जवळ घेतलं तरी मला कुरवाळील का, माझ्या डोळे सुखाचे सोहळे पाहू शकतील का, असं कधी घडेल. ऐसे तुम्ही सांगा संत जन, या अवस्थेला म्हणतात मुमुक्ष अवस्था. ही अवस्था सुद्धा परमार्थामध्ये नरदेहामध्ये संत भेटीनंतर प्राप्त होणं जवळजवळ दुर्लभच आहे, अवघड आहे. नरदेह मिळणं दुर्लभ आहे, संत भेट होणं दुर्लभ आहे, त्याच्यामध्ये मुमुक्षावस्था प्राप्त होणं हे पण दुर्लभ आहे. मग कुणीतरी तुकोबराईंना विचारलं, का हो महाराज, जर जीवनामध्ये संत भेट दुर्लभ आहे, मग तुम्हाला जीवनामध्ये संत कसे भेटले, का भेटले, आणि संत भेटल्यावर तुम्ही स्वतःला का धन्यता व्यक्त केली. उत्तर बंगाचं पहिलं चरण. धन्यता पडली तो काळ माझ्या जीवनातला धन्य. कोणता? ज्या काळाला, ज्या वेळेला
संत मला भेटले आणि मी त्यांच्या पायाला मिठी मारली, तो काळ माझ्या जीवनातला. ज्या वेळेला संत भेटले, आता या अभंगामध्ये दोन शब्द आले, भेटी आणि मिठी. संत भेटले, पण नुसते भेटले नाही तर भेटल्यावर मी त्यांच्या पायाला मिठी. नुसते भेटले काय उपयोग नाही, मिठी नाही मारली तर भेटीचा उपयोग नाही. शास्त्रात त्याला दोन वेगळे शब्द आहेत, योग आणि क्षेम. जीवनात संत भेटणं योगायोग आहे, पण त्यांच्या पायाला मिठी जर नाही मारली, क्षेम जर नाही झाला तर योग येऊन बी उपयोग नाही ना. थोडं व्यवहारात सांगते, 11 लाख रुपयाची लॉटरी लागली, योग आहे. 11 लाख रुपये मिळाले, योगायोग आहे. लॉकर मध्ये ठेवले, योगायोग आहे. पण रात्रीच बातमी लीक झाली आणि चोराला कळलं, छातीवरून बसला आणि गळ्याला चाकू लावला, निकाल 11 लाख. योग आला पण क्षेम नाही झाला, टिकवता नाही आले तर मिळण्याला सुद्धा महत्व. तसं जीवनात भेटले संत हा योगायोग आहे, पण त्यांच्या चरणाला मिठी नाही मारली, शरण जर नाही गेलो, क्षेम जर नाही झाला तर संत भेटून तरी काय उपयोग आहे. जीवनात संत भेटले, कुठे भेटले ते तर दुर्लभ आहे. बहुवा बघायला आहे संत भेटी, तुम्ही तर प्रमाण दिलं, तुम्हाला कस काय भेटलं तुकोबाराय संत. ऐका, संत काय असं रस्त्याने नाही भेटत, संतही भेटत नाही, संतपणा पण बाजारात भेटत नाही. असं आहे का, हो पिशवी पुढे केली द्या बरं पावसाळ संतपणा. संतपणा काय असं अरण्यात रानात जंगलात जाऊन मिळत असतो का. मग रानात गेले तपश्चर्या केली संतपणा प्राप्त झाला. अरण्यात रानावनात दऱ्या खोऱ्यात जाऊन जर संतपणा भेटत असता तर दऱ्या खोऱ्यांमधले सगळे वाघ सिंह संत झाले. संतपणा ही अवस्था साधनेने प्राप्त होत असते, चिंतनाने प्राप्त होत असते, नामाने प्राप्त होत असते. म्हणून चिंतन करा. संत रस्त्यात भेटत नाही, गल्लोगल्ली भेटत नाही. मग तुम्हाला कसं काय भेटले. तुकाराम महाराज म्हणले माझ्या जीवनातला प्रसंग आहे, मी काही संतांना शोधायला नाही गेलो. आणि बरं का, शोधल्याने संत भेटत पण नाही, ही काही वस्तू नाहीये, ते प्रारब्धाने भेटत असतात. मी माझ्या नियमाप्रमाणे रोज गंगेवर स्नानाला जायचो. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. मी नेहमीप्रमाणे गंगेवर स्नानाला गेलो, तर माझं स्नान झालं आणि मी निघालो होतो. तुकोबारायांचा एक स्वभाव होता, स्नान करून निघाले, रस्त्यामध्ये कुणी ब्राह्मण दिसले तर तुकोबाराय लगेच नतमस्तक व्हायचे. स्नान करून निघाल्यावर तुकोबाराय वरती येत होते पायऱ्या चढून घाटाच्या. आणि माझे सद्गुरू बाबाजी चैतन्य पायऱ्या उतरून खाली येत होते. गुरु पायऱ्या उतरून खाली येत होते आणि तुकाराम महाराज पायऱ्या चढून वरती येत होते. याचा अर्थ कळला का तुम्हाला. कळला. ज्याला आपला उद्धार करून घ्यायचा आहे त्यानं 2 पायऱ्या वर यावं, आणि ज्याला उद्धार करायचा आहे त्याने 2 पायऱ्या जगाकरता खाली उतरावं. गुरूंना उद्धार करायचा म्हणून ते साधकाकडे 2 पायऱ्या उतरून गेले. उद्धाराची तळमळ आपल्याला पण आहे, आपण पण 2 पायऱ्या चढून वर यावं. नाही तर मग असल गुरुला गरज मी बरा इथंच म्हणजे मग तिकडे काही उद्धार नाही. आपल्याला प्रयत्न करावे लागतील, वर यावं लागतं. बघा सगळं काही गुरुने काय कॉन्ट्रॅक्ट घेतलंय का आपलं. साधन नाही, चिंता नाही, नामस्मरण नाही, नुसताच देव भेटला पाहिजे का काय गडी का तो आपला. त्याच्याकरता खस्ता कराव्या लागतात, कष्ट करावे लागतात. अहो संसार चांगला व्हावा याच्याकरता जर कष्ट करावे लागतात तो परमात्मा आहे, तो प्राप्त होण्याकरता किती कष्ट करावे लागत असतील. ब्राह्मण वृंद समजून मी त्यांच्या पाया पडलो. लगेच त्यांनी मस्तकी तो जाना
ठेवीला कर, डोक्यावर हात ठेवला, लगेच मला रामकृष्ण हरी मंत्र दिला, स्वतःचं नाव सांगितलं, बाबाजी आपुले, सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. मग मंत्र भेटला, माझ्या माथ्यावर हात ठेवला. मग मी म्हणलं आपल्याला परम भाग्यानं गुरु भेटले बा. आणि मग गुरु भेटले तर असे इकडचं इकडं कसं काय काढून द्यायचं गुरूंना. मग गुरूंना घरी नेलं पाहिजे, स्वयंपाक बनवला पाहिजे, जेव घातलं पाहिजे. मग ते म्हणले गुरुदेव चला ना घरी. कशाला? आणि जेवायला चला. ते म्हणे पण मग माझ्या जेवणाच्या अटीतटी जशा आमच्या आहे तशा येणं कळत काय ते तुमचं. तर गुरुजी म्हणले मी तुपाशिवाय जेवत नाही. तर मला भोजनात किती तूप लागतं? भोजना मागती तूप पावशर. तुकाराम महाराज म्हणे पावशर तूप लागतं, काय अडचण नाही म्हणले. आमच्या घरी म्हैस आहे, जिजीचा स्वभाव बी चांगला आहे, देईल ती तूप चला. आणि नेलं तुकाराम महाराजांनी गुरुंला घरी. आणि तिथं बाहेर बैठकीत बसला. आता बैठक काय आपल्यासारखा हॉल असेल का? अहो जगाचा मालक आला तर त्याला बसायला बाज नव्हती. तर मोकडिया बाजांवर अशी बाज होती, तुकाराम महाराजांच्या आजोबांच्या काळातली होती. त्याच्यातला एक पाय मोडलेला होता आणि 3 पाय सडलेले होते. तर तुझं मोडलेला पाय होता तो काढून टाकलेला आणि त्याच्याखाली असे दगड ठेवलेले होते. जेव्हा देव आला ना तुकारामांना वैकुंठाला न्यायला, तर त्याच्यावर अशी फाटकी तुटकी वाकळ टाकली तुकाराम महाराजांनी. देवा बसा बसा. आता याने तू सुईचं बसावं का नाही त्याच्या? याला सिंहासनावर उडी मारून बसायची सवय. तुकाराम महाराजांना न्यायला आला वैकुंठाला, तेव्हा हा काळ्या त्याच्यावर उडी मारून बसला. तिच्या आधीच 3 पाय गेलेले, बाज खाली याच्या तांगड्या. काय बसवणार आहे त्या गुरुंना त्या हॉलमध्ये? काय बसण्यासारखं? पण बसवलं कुठेतरी, आपल्या खाली कपडा टाकला, बसा गुरुजी बसा. आणि मग तुकाराम महाराज म्हणाले जिजे काय गुरु महाराज आले. मग काय करू? त्यांना जेवायचंय, काहीतरी स्वयंपाक बनव. बरं ठीक आहे बनव, पण ऐक ना गुरुजींना तुपाशिवाय जेवण नाही लागत. आपल्याकडे तूप आहे? ती म्हणे आहे ना. द्यायचं किती चमचा? चमच्यावर नाही, पावशेर तुपाशिवाय गुरुजी जेवत नाही. आणि देवर पटकन पावशेर तूप. आणि तुकाराम महाराज हात पाय धुवायला गेले. हिनं खराटा घेतला आणि बाहेर आली. मेलेला काय पावशेर तुपा करता माझंच घर दिसलं का? आता ते खरे गुरु नव्हतेच. कोण होते ते? गुरु परंपरेच्या अभंगातला 4थ्या क्रमांकाचा अभंग कोणता आहे? तुम्हालाच आठवावं लागतं का? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणाची देव होय गुरु. देवच गुरु बनून आलेला होता. बाबाजी चैतन्याचं रूप घेऊन आलेला होता. जिजा माऊली असं भस्कन धावून आल्यावर कशाला राहील तो? गेला ना भगवान निघून. मला तरी वाटतं तेव्हापासून आज अशी म्हण आहे का काय माहिती, नंगे को खुदा भी डरे. गावाला ना देव गेला निघून. आणि मग तुकाराम महाराज बाहेर आले, मग तळमळ करू लागले. अरे 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 गुरुजी आले जेवणाला, पण काय कळे उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली. घाईघाईने गुरु महाराज निघून गेले. स्वप्न पडल्यासारखं झालं. मला गुरुजी भेटले, पण परी नाही घडली सेवा काही. मला गुरुजींची सेवा नाही करता आली, पण मी काय केलं होतं, गंगेवर गुरु भेटल्याबरोबर भेटले आणि भेटल्याबरोबर त्यांच्या पायाला मिठी मारली. ज्या वेळेला मिठी मारली ना, ती वेळ तो काळ माझ्या जीवनातला धन्य. म्हणून धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. मग कावा तू खबर आहे, संतांची भेट झाली, त्यांच्या पायाला मिठी मारल्यावर काय जीवनामध्ये बदल झाला? अभंगाचं दुसरं चरण.
संदेहाच्या सुटल्या गाठी. संदेहाच्या गाठी काय झाल्या? सुटल्या. त्याचे पदर मोकळे झाले. कशाचे? संदेहाच्या. संदेह म्हणजे काय? उत्तर माझ्याकडनं का पाहू? संदेह म्हणजे काय? अहो संशय. संदेह म्हणजे काय? संशय. तुकाराम महाराज म्हणतात संदेहाच्या गाठी सुटल्या. म्हणजे कशाच्या गाठी सुटल्या? संशयाच्या गाठी सुटल्या. कधी? संत भेटल्यावर. आता ह्या बोलण्यावर आपल्याला पण एक संशय येतो. कोणता? तुकाराम महाराज म्हणतात संत भेटल्यावर माझ्याकडचा संशय निघून गेला. याचा अर्थ संत भेटण्याच्या अगोदर तुकाराम महाराजांकडे संशय होता. ज्या अर्थी संत भेटल्यावर संध्याच्या सुटल्या गाठी. संत भेटल्यावर, मग संत भेटण्याच्या अगोदर संशय तुमच्याकडे होता. खरं तर आपल्याकडे संशय असावा का नसावा? कस काय? कशाला असावा? कशाला असावा संशय? आता मी माऊली ज्ञानोबांची ओवी सांगते. संशय असावा का नसावा त्याच्यावरची ओवी सांगते. संशयावनी थोर आणि पाप नाही घोर, विनाशाशी वाघुर प्राणियासी. संशय घेणं पाप आहे. नुसतं पाप नाही, महापाप आहे. त्याच्यापेक्षा मोठं पातक नाहीये. घेऊ नये. आणि ज्यानं घेतला त्याचा नाश नाही, विनाश झाल्याशिवाय राहत नाही. आता असावा का नसावा? संशय नसावा. चांगला नाही संशय. संशय येणं चांगलं नाही. राजा राणी होते, त्यांना एक मुलगी होती. राजा गेले शिकारीला आणि दोघीच मायली की होत्या. बराच उशीर झाला, रात्र झाली. ती म्हणे आई बाबा काही लवकर येत नाही, मग आपण दोघींनी घ्यायचं का? जेवल्या दोघी मायली. आई बराच वेळ झाला अजून बाबा येईना. आता मग मी माझ्या खोलीत एकटीच, तू तुझ्याकडं. आई करमत नाही, मग मी येऊ का तुझ्या खोलीमध्ये? आणि ये. मग दोघी मायले की राणी आणि ती मुलगी गप्पा मारत बसली. तर गप्पा करता करता सहज ती मुलगी आईला म्हणली, आई मी मुलाचे कपडे घातले तर किती छान दिसेल ग. आता काय लय गोड दिसतं का एवढं पोराचे कपडे घातले? घालाव ना आपले आपलेच कपडे. पण ती मुलगी म्हणली, आई मी मुलाचे कपडे घातले तर किती छान दिसल. आता तिथं काय आपल्यासारखं आहे का? बाई आता पैसेच नाही, दुकान किती लांब आहे, मग त्यांना येऊ दे, मग पैसे घेऊन शेजाऱ्याकडून मागावं लागेल. तिथं असं आहे का? अहो तिथं काय पण मनाची आजोगे. राजाची मुलगी लगेच मुलाचे कपडे आणले तर त्या मुलीनं ते कपडे घातले. आरशात पाहते, आई मी सुंदर दिसते, आई मी सुंदर दिसते, चांगली दिसते ना. आई म्हणे हा, आई अशीच असेल निर्लज्ज मेली ना, म्हणे चांगली दिसते. आणि मग ती पोरगी मस्त अगदी आनंदात, आई मी चांगली दिसते हो. आणि दोघी मायली की तशाच गप्पा करता करता ती मुलगी आईच्या खोलीमध्ये, आईच्या शेजारी, आईच्या बेडवर तशीच झोपी गेली. मुलाचे कपडे अंगावर तसेच आहे. मी संशय शब्दाबद्दल बोलते. मुलगी पालती झोपलेली, ते तोंडावर पांघरून घेतलेले, खालचे ते मुलाचे कपडे तसेच आहे. राणी झोपली. बऱ्याच वेळानं राजा आला ते खालच्या खाली लगेच जेवण वगैरे केलेलं आहे, आपल्या खोलीकडे आलेला आहे. त्याला कपडे बदलायचे तेव्हा काही लाईट भेट नसतील, पण त्यानं त्याचे काय असेल दिवे बिवे काय असतील ते, त्याचा प्रकाश त्यानं मोठा केला. त्याला कपडे बदलायचे होते आणि त्यानं ते दरवाजे उघडला आणि पाहिलं तर आज आपल्या खोलीत, आपल्या पलंगावर, आपल्या पत्नीच्या शेजारी कुणीतरी पर पुरुष पहुडलेला आहे, असा त्याच्या मनात. कुणीतरी पर, आता तो कोण होता? होता नव्हताच, होती. पण त्याच्या दृष्टीनं होत आहे ना, त्याला कोण काय करील आता? म्हणजे मी बाहेर गेल्यावर हे असा संताप आला त्याला. लगेचच त्यानं तलवार काढली. आता ठेवतच नाही म्हणले हिला बेन याला. आणि त्याने तलवार काढली, उपसली, आता ती वर केली. दोघांच्या मानेवर सोबत ती तलवार टाकणार. पण कधीतरी कुठेतरी राजाला
संत संगती घडलेली होती आणि त्या संत संगतीत त्याच्या कानावर शब्द पडलेले होते की क्रोध के समय में शांति रखो. राग आल्यावर थोडं शांत राहा. तो म्हणे शिक्षा तर द्यायचीच आहे मला, पण हा आधी कोण आहे तपासून पाहू. आता त्याला उठवायच्या आधी, आता त्याच्या दृष्टीनं तो आहे पण तो नाहीच आहे ना, ती आहे. पण त्याला काय आता करणार नाही. मग तो म्हणे त्याला उठवायच्या आधी त्यानं बायकोला उठ. आणि ती उठली डोळे चळच. आले तुम्ही? हो आलो. बरं मग मी आता तुम्हाला वाढते पटकन. नाही मला नाही जेवायचं. नाही जेवायचं मग झोपा. आज झोपायचं. पण मग हे तुझ्या शेजारी हा कोण आहे? ती म्हणे हा इथं हा कोणी नाहीचे, हीच आहे. म्हणजे मी डोळ्याने पाहतोय आणि तरी तू नाही म्हणते. अहो तर कोणी परका नाही. मी डोळ्याने बघतोय तरी तू नाही म्हणते. तिच्या लक्षात आलं आपल्या शेजारी जो आहे तो नाहीये, ती आहे. पण यांच्या मनात तो आहे असा काय आलेला आहे. ती बिंदास आहे. का बरं बिंदास आहे? तिला माहित आहे आपण काही पाप केलेलं, त्यामुळे ती बिंदास आहे. ती म्हणे आता जरा यांची गंमत होते. मग ती म्हणे असं का? तुम्हाला संशय आहे का? तो मग उठवा, तुम्हीच कोण आहे पा. मग त्याने त्याला असं उठव, ए उठ, ए पोरा ए उठ. आणि ती आता तो नव्हताच. ती पोरगी उठली डोळे चोळ काय बाबा म्हणलं रा थोडा ठिकाण्यावर आला. बाबा त्यानं कोण? अहो मी बाबा. तुम्ही मला ओळखलं नाही? नाही. अहो मी तुमची मंगल. आणि मग का बरं केली अशी टिंगल? मंगल आहे. अरे ही माझी मंगल आहे. हो ही माझी मंगल आहे. माझी मुलगी. त्यानं ती मुलगी आपल्या अशी छातीशी धरली. म्हणून देवाचे आभार मानले. देवा आज जर मी थोडा वेळ शांत राहिला नसतो, चौकशी केली नसती, तर आज मी माझ्याच हातानं माझ्याच पत्नीचा आणि माझ्याच मुलीचा जीव घेतला असता. केवळ कशामुळे? असावा का मग संशय? नसावा. तुकाराम महाराज म्हणतात संदेहाच्या सुटल्या गाठी. तुमचा संशय गेला पण संत भेटल्यावर गेला. म्हणजे संत भेटण्याच्या आधी महाराज तुमच्याकडे संशय होता. संशय नसला पाहिजे मग तुमच्याकडे कसं काय होता? तुमच्याकडे कसं काय? आता तुकाराम महाराजांच्या अंतःकरणातला संशय का तुमच्या आमच्यासारखा संसारातला असणार आहे का? तुकाराम महाराजांकडे संशय होता पण संसारातला नाही. मग कोणता? तुझं सगुण मनो की निर्गुण रे. तुझं सगुण मनो की निर्गुण रे. तुझं सगुण निर्गुण रे. देवा सांग ना, तुला सगुण म्हणू का निर्गुण म्हणावं? तुला व्यक्त म्हणावं की अव्यक्त म्हणावं? तुला साकार म्हणावं की निराकार म्हणावं? हा माझ्या मनात काय संशय. पण कधी? संत भेटण्याच्या आधी. पण आता संत भेटले ना, संतांची कृपा झाली ना, संशय निघून गेला. संदेहाच्या सुटल्या गाठी. संशय गेल्यावर जे शिल्लक राहतं त्याला म्हणतात निश्चय. आता माझ्या मनात एकच निश्चय पक्का झाला, सगुण निर्गुण ऐकू गोविंद रे. आता निश्चय पक्का झाला. कोणता? सगुण असला तरी तूच आहे, निर्गुण असला तरी तूच आहे. विठ्ठल हा संशय माझा निघून गेला. संदेहाच्या सुटल्या गाठली. दुसरा फायदा झालो पोटी शीतल. संशय निघून गेल्यावर पोटात कसं वाटलं?
शीतल म्हणजे शांत, गार. का हो? संशय निघून जाण्याचा आणि पोटात गार वाटण्याचा काय संबंध? फार जवळचा संबंध आहे. संशय नेहमी जन्माला येतो तो पोटातूनच. संशयाचं जन्मस्थान कुठे आहे? पोटात. व्यवहारातलं सांगते मग शास्त्र सांगते. दोन माणसं एवढी कट्टर दुश्मनी, एकमेकाचं उन दुन काढायला मोकळे, पण एका कार्यक्रमात दोघं एका व्यासपीठावर आले आणि दोघांना एकमेकाविषयी चांगलं बोलायचं होतं. लागला बोलायला साहेब असे साहेब तसे. तर ज्यांना माहित होतं यांचं बिनसलेलं आहे, आज एकमेकाविषयी चांगलं बोलतायत, खाली बसल्या बसल्या लोकांची चर्चा झाली. जाऊ द्या हो, या निमित्तानं काय ना दोघं एकत्रित आले, चांगलं बोलायला लागले एकमेकाशी. पण मग बऱ्याच जणांना ते खटकलं. पण कार्यक्रम संपला आणि मग काही जण भेटले, म्हणे का हो बरं झालं बा, या निमित्तानं तुम्ही एकत्रित आले, एकमेकाविषयी चांगले बोलायला लागले. ते तर लय तुमच्याशी वाईट होते, मग असं एकदम अचानक तुमच्याविषयी एवढे गोडवे कसं काय गायला लागले, चांगलं कसं काय बोलायला लागले. गब्बासा, तुम्हाला काय माहिती आहे? गब्बासा, तुम्हाला काय वाटतं माझ्याविषयी तो चांगला बोलतो म्हणजे काय खऱ्या मनापासून बोलतो का? अहो वरवर जगाच्या समोर माझ्याविषयी चांगलं चांगलं बोलणं चाललेलं आहे, पण तुम्हाला नाही माहिती तो चांगला जरी बोलत असला ना तरी अजून माझ्याविषयी ना संशयाचा केवढा मोठा डब्बा त्याच्या पोटात आहे. नाही तुम्हाला नाही, मलाच माहिती. म्हणजे संशय नेहमी कुठं असतो? पोटातून निर्माण होतो. मी व्यवहार सांगितला, आता शास्त्र सांगते. 2च मिनिटात माझी वेळ संपलेली. कुरुक्षेत्राच्या रणांगणामध्ये भीष्माचार्यांना आरपार बाण मारलेले आणि ते झोपलेले. भगवान द्वारकेला जायला निघाले, पण युधिष्ठिरला खूप मोठा उपदेश करूनही युधिष्ठिरला समजलं नाही आणि पांडवांना द्रौपदीला घेऊन भगवान दुसऱ्या दिवशी सकाळी कुरुक्षेत्रात गेलेले. भीष्माचार्यांना नमन केलेलं सांगितलं युधिष्ठिरला जरा उपदेश करा. आणि मग भीष्माचार्य युधिष्ठिरला सांगू लागले, धर्मा चांगलं राज्य कर, तू हस्तिनापूरचा राजा आहे, आता न्यायाने वाग, नीतीनं वाग आणि कोणावर अन्याय झाला तर पेटून उठ, अन्याय सहन नको करू, असं म्हणले ते. आणि जवळ द्रौपदी उभ्या होत्या त्या हसल्या. आता एकदम शांतता आणि अचानक कुणी हसलं तर लगेच लक्षात येतं का नाही? सगळ्यांचं लक्ष द्रौपदीकडे गेलं. भीष्माचार्यांनी विचारलं, कोण हसलं? द्रौपदी हसली. का बरं हसली बाई? ती म्हणे काय नाही पितामह सहज हसले. सहज नाही बाई, मागच्या वेळेला बी सहज हसली होती तर महाभारत घडलं. आता का बरं हसली ते सांग बाई, माणसाने असं सहज नाही हसावं. का बरं हसली सांग? ती म्हणे नाही हसू या गोष्टीचं आलं, लोकांना शिकवायला लय गोड वाटतं, पण स्वतः नाही तसं वागलं. म्हणजे माझ्या पतीला उपदेश चाललेला आहे, न्यायाने वाग, नीतीने वाग, आणि तुझ्या समोर कोणावर अन्याय झाला तर पेटून उठन, सहन नको करू. मग मी चुकीचं सांगितलं का द्रौपदी? नाही, चुकीचं नाही सांगितलं, बरोबर सांगितलं. पण हाच प्रसंग माझ्यावर पण आला होता, तुम्ही तिथंच होते, तेव्हा ही नीती कुठे गेली? माझाही बस रावण चालला होता ना, नियम पण हाच होता ना. मग माझ्यासाठी तुम्ही का पेटून नाही उठले? मी मदत नव्हती मागितली का तुमच्याकडे? का माझ्यावर अन्याय होताना तुम्ही उभ्या डोळ्यांनी पाहिलं? बरोबर आहे द्रौपदी तुझं. का नाही वाचवलं मला? कारण आहे त्याचं. मी तेव्हा कोणाकडे राहत होतो? दुर्योधनाकडे, कौरवांकडे. अन्न कुणाचं खात होतो? कौरवांचं. आणि मग नियम तर असा आहे, ज्याची खावी पोळी. म्हणून मला सगळं समजत असून सुद्धा त्याच्या विरोधात मी काही करू शकत नव्हतं. म्हणून तुला वाचवलं नाही. मला सगळं समजत होतं पण नाही वाचवता आलं. मग आता हे तत्वज्ञान कसं आलं तुम्हाला? आता कसं काय सुचलं? हा पण प्रश्न तुझा बरोबर आहे. आता हे सगळं मी का सांगतोय तुला माहिती का? काय झालं, तुझा हा दुसरा पती ना अर्जुन, यानं बाण मारलेले आहेत मला, आणि बाण मारून माझ्या अंगात जे घाणेरडं रक्त होतं ना ते सगळं निघून गेलेले. भीष्माचार्यांच्या मुखातले वाक्य आहेत. अन्नाचा परिणाम रक्तावर होतो, रक्ताचा परिणाम बुद्धीवर होतो, बुद्धीचा परिणाम विचारावर होतो, विचारांचा परिणाम आचरणावर होतो. म्हणून आपलं अन्न चांगलं पाहिजे. अन्न खराब खाल्लं की रक्त खराब होतं, रक्त खराब झाले की बुद्धी खराब होते, बुद्धी खराब झाली का विचार खराब येतात, आणि विचार खराब आले का आपलं वागणं सुद्धा
म्हणजे अवलंबून कशावर आहे? म्हणून दूषित अन्न जर पोटात गेलं, रक्त जर खराब झालं तर संशय नाही येतील तर काय येतील? विठ्ठल संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतल. अजून संत कृपेचा फायदा हा झाला, भव नदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे विठोबा रखुमा. संत कृपेनेच आम्ही हा भवसागर तरुण गेलो या उत्तरा प्रसादे. त्यांच्या उत्तराने अर्थात त्यांच्या वचनाने, त्यांचे वचन प्रसाद म्हणून आम्ही आशीर्वाद म्हणून आमच्या जीवनात स्वीकारलं आणि संतांच्या वचनावर विश्वास ठेवल्यानेच आम्हाला हा भवसागर पार करता आला. तुकोबराय सांगतात, त्या संतांनी माझ्यावर एवढी मोठी कृपा केली, तर त्या संतांविषयी आता तुकाराम महाराजांचं मनोगत आहे अभंगाच्या श्लोकात. तुका म्हणे मंगळ आता, तुका म्हणे मंगळ आता.
तुका म्हणे मंगळाता कोण दाता याहुनी संतांपेक्षा या जीवनात मंगल कुणी नाही, पवित्र कुणी नाही. मंगल शब्दाचा अर्थ पवित्र. संतांपेक्षा या जगात दुसरं कुणी पवित्र नाही मंगल. का संतांना पवित्र आणि मंगल म्हणत असतील तुकोबरायला? जगतामध्ये सगळ्यात पवित्र जण कोण असेल तर नद्या आहे. नद्यांना आपण पवित्र मानतोय, पण संत सांगतात नद्यांपेक्षा पण संत पवित्र आहेत. कशावरून? तुम्ही आम्ही सर्वजण नद्यांमध्ये तीर्थांमध्ये स्नान करतो, म्हणजे ती नदी आपले पातक धुवून टाकते. मग आपले पातक तिच्यात जातात, मग ती काय स्वच्छ होते का? सगळे पातक कशात जातात? तिच्यात. तिला सुद्धा आपले ते पातक धुण्याकरता कुठे जावं लागतं? संतांकडे जावं लागतं. आपल्याला कुक्कुट स्वामींचं उदाहरण माहिती. आपली वेळ संपलेली. कुक्कुट स्वामींच्या दर्शनाला गेल्यानंतर सगळे तीर्थ पवित्र होतात. म्हणजे नद्यांपेक्षा सुद्धा पवित्र या जगतामध्ये काय असेल तर संत आहे. त्या न्यायानं तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे मंगल आता कोण दाता याहुनी, संतांपेक्षा दुसरा दाता पण या जगात कुणीच नाहीये. दाता म्हणजे दानशूर. दानशूर हा एकच शब्द आहे, पण हा एक शब्द तयार होण्याकरता 3 गुण एकत्रित यावे लागतात. दान देणारा श्रीमंत पाहिजे, दान देणारा उदार पाहिजे, आणि दान देणारा स्वतंत्र पाहिजे. हे 3 गुण असतील तर दाता. याच्यातला एक गुण जर कमी असला तरी तो दाता ठरत नाही. त्याच्याकडे श्रीमंती आहे, स्वतंत्र आहे, पण उदार नाही, कंजूस आहे, मग दाता नाही. उदार पण आहे, स्वतंत्र आहे, पण श्रीमंत नाहीये, नाही दाता. श्रीमंत पण आहे, उदार पण आहे, पण त्याच्याकडे जे आहे ते देण्याचा अधिकार तिला नाही, कारण तिच्या सहीशिवाय निघत नाही, म्हणजे स्वतंत्र नाही, मग दाता नाही. 3 गुण असेल तर तो दाता आहे. मग तुकोबराय संतांना दाता म्हणतात. संतांकडे हे 3 गुण आहेत का? संत श्रीमंत आहेत का? संत श्रीमंत आहे. प्रमाणच बघा ना, मुख शुद्ध तुळशीदळ, तुका म्हणे मी जाऊ पुढती भिके काय आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखे. ती आमच्या घर कुत्रे सुद्धा राखायला नाही म्हणतात, कारण घरात काही नाहीच येतं काय. मग श्रीमंतच नाही तर संतांना श्रीमंत कसं म्हणतात? या श्रीमंतेकडे नका जाऊ. तुकोबरायांच्या नामदेव महाराजांच्या जीवनातले असे काही प्रसंग आहेत का त्या प्रसंगावरनं ते श्रीमंत दिसत आहेत. नामदेव महाराजांनी फक्त परिसा भागवताचा परी चंद्रभागेत फेकला, तो काढून देण्याकरता भांडण झालं. नुसते चंद्रभागेचे खडे हातात घेतले. जेवढ्या जेवढ्या खड्यांना नामदेव महाराजांच्या हाताचा स्पर्श झाला तेवढे परीस झाले. तुकाराम महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे. 14 जे टाळकरी आहेत का तुकोबरायांचे, त्यांच्यामध्ये कोंडाजी महाराज नावाचे एक टाळकरी. त्यांना तीर्थयात्रेला जायचं होतं, पण पैसे नाही म्हणे महाराजकडे. पैशाचीच अडचण आहे तुला, दुसरी काही अडचण नाही ना? नाही नाही, पैशाची अडचण मी भागवतो. कोण म्हणे? 8 दिवस चूल पेटत नव्हती, ते म्हणे तुझी पैशाची अडचण मी भागवतो. गल्लीत गेले, एक खडा उचलून आणला तुकाराम महाराजांनी, आणि त्याच्या हातात देताना त्या खड्याचा एक सोन्याचा होन तयार झाला, म्हणजे एक नाणं. ते नाणं तुकाराम महाराजांच्या काळात मोडलं तर त्याचे 6 रुपये येत होते. हे नाणं घे, हा होन घे, तीर्थयात्रा कर, मोडायचा. 6 रुपये झाले. 5 रुपये खर्च झाल्याशिवाय त्या 1 रुपयाला हात नाही लावायचा. 5 रुपये खर्च झाले का मग तो 1 रुपया काढायचा, त्याचा पण एक होन तयार व्हायचा, पुन्हा तो मोडायचा. 6 रुपये यायचे, 5 रुपये खर्च करायचे, 1 रुपया खिशात ठेवायचा, आणि मगच सगळे संपणार. पण बरं का, तीर्थयात्रेसाठीच पानं फुलं व्हायला. तू का म्हणशील तिकडून येताना बायकोला लुगडं आणलं आणि पोरांना खेळण्या आणलं, मग नाही जमणार. तीर्थयात्रा करत असेल तरच हे पैसे. म्हणजे सर्वसामान्य दगडाला हात लावला तर त्याचं काय होत होतं? म्हणजे संत श्रीमंत आहेत, पहिलं लक्षण जुळलं. दुसरं लक्षण, संत उदार आहेत का? संत उदार, उदार भरले अनंत भांडार. दुसरं लक्षण पण जुळलं. संत स्वतंत्र आहेत का? आहेत ना. येतो जातो आम्ही देवाच्या सांगाती, तुका म्हणे गात देवनाम, आम्ही वैकुंठवाशी आलो.
येतो पण आमच्याच मनाने आणि जातो पण आमच्याच मनाने, म्हणजे आम्ही स्वतंत्र पण आहे. त्याच्यामुळे संत कोण आहेत? दाता आहे, दानशूर आहे, दान देतात. दानाचे काही प्रकार आहेत शास्त्राने सांगितलेले. अन्नदान, आपलं भूदान, गोदान, सुवर्णदान, अन्नदान आणि ज्ञानदान. शास्त्राने हे 5 दान महत्वाचे सांगितलेले. त्याच्यामध्ये रक्तदान, कन्यादान, नेत्रदान आणि मतदान हे शास्त्राच्या यादीत नाही बसत, हे आपण आपल्या मनाने तयार केलेले. शास्त्राने 5च दान सांगितलेले: भूदान, गोदान, सुवर्णदान, अन्नदान आणि ज्ञानदान. भूदान, जागेचं दान, जमिनीचं दान. कुणी कोणाला दिलं? पटापटा बोला. असं एवढं ऑनलाईन पेपरला एवढा टाइम राहतो का? बळीराजाने भगवान वामनाला भूदान दिलं. पुरावा सापडला. मला पुरावे देऊन जायचंय ना, उद्या अर्धवट काम नको माझं. गोदान, गाईचं दान कोणी कोणाला दिलेलं? जनक राजाने गाईच्या शिंगांना सोन्याचा पत्रा मडवला, हजारो गाई ब्राह्मणांना दान दिल्या. पुरावा सापडला. सुवर्णदान, सोन्याचं दान. भगवान प्रभू रामचंद्रांच्या वंशात अगोदर रघु राजा होते, यज्ञ करायचा होता, कुबेराकडून धन मागवलं, यज्ञ पूर्ण झाला, धन उरलं. पूर्वीचे राजे उरलेलं ठेवत नव्हते, घेऊन जा. कुबेर म्हणे मी दिलेलं परत घेत नाही. राजा म्हणे मला बी लागत नाही. मग काय करायचं? अयोध्येवासियांना सांगितलं, न्यारे सोनं लुटून. लोक सोनं लुटायला आले. त्या दिवसापासून सोनं लुटण्याचा सण सुरू झाला. त्याला म्हणतात विजयादशमी. सुवर्णदान. बर, मग आता भूदान, गोदान, सुवर्णदान आता शक्य आहे का? जागेचं दान एवढं कोणी जागा सारखायला तयार नाही. कोण दिल दान? बर, गोदान. आता फ्लॅटमध्ये बांधायलाच जागा नाही, कुणी गाय देतही नाही आणि कुणी घेतही नाही. बरं, गोदान नाही, भूदान नाही, सुवर्णदान त्याच्याविषयी तर बोलायचंच नाही. सोन्याची पायरीच नाही चढायची. तिन्ही दान शक्य नाही. मग काय करायचं महाराज? हे तीनही दान नाही करता आले तर या तिघांचं पुण्य 4थ्या अन्नदानात आहे. कुणी केलंय? पांडवांनी पंडू राजाच्या नावानं राजश्वी यज्ञ केला. 1 घंटा वाजत होती म्हणून ते दान केलेले. पण ऐका, अन्नदान केलं की अन्नानं एकाच वेळ पोट भरतं, संध्याकाळी परत भूक लागते. पण एक दान अन्नदानापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि ते दान म्हणजे ज्ञानदान. कायमची तृप्ती होते आणि ते दान करणारे फक्त संत आहेत. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले, ज्ञानेश्वर माऊली. मगाशी विठोबा रखवाईला साठे कुटुंबाच्या सगळ्या महिला हार घालायला आल्या. जाता जाता कानात सांगून गेल्या, आत हरी बाहेर हरी म्हणा. पण त्याचा अभंगात विषय नाहीये. तो विषय ते प्रमाण आजच्या अभंगात बसत नाही. मग ते कुठंतरी बळच प्रमाण आणणं म्हणजे भरकटल्यासारखं होतं. आणि शूटिंग चालू हे युट्यूबला जाणार आहे. ते असं भरकटलेलं कुठलं गेलं तर त्याचे आक्षेप माझ्यावर येते. मी भरकटलेलं कीर्तन करत नाही. ते प्रमाण आजच्या अभंगात प्रमाण म्हणा, विषय म्हणा बसत नाही म्हणून क्षमा मागते. परत पुढच्या कीर्तनात नक्की ती चालते प्रमाण म्हणणार, त्यांना ती ऐकण्याची इच्छा होती. पण माझ्या विषयात आज बसत नाही, कारण आज माझा विषय हरी नाही, देव नाही. माझा विषय आज संत होता. कारण दिवस कितवा आज माझ्याकडे? दुसऱ्या दिवशी संतपूर बोलावं लागतं. मला बंधने, माझा नाईलाज आहे. असो तर धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो. यथामती यथावकाश भंगाचं चिंतन माझ्या अल्पमतीने आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. योग्य असेल ते स्वीकारा, चुकले असेल ते माझ्या मनाचा दोष समजून माझे मला परत करा. आज या ठिकाणी श्री क्षेत्र निंबळक भगवतीच्या दरबारामध्ये चालू असणारा हा पर्व काळावरील यज्ञ, अनेक वर्षापासूनचा, समस्त ग्रामस्थ गुणीजन असतील त्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीने म्हणा, आदरणीय श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य विठ्ठल बाबा यांच्या प्रेरणेने, आशीर्वादाने, आदरणीय श्री हरिभक्तपरायण श्रीनिवास महाराज यांच्या मार्गदर्शनाने चालू असणारा हा नामयज्ञ आणि साठे परिवाराच्या फार मोठ्या प्रयत्नातून उभा असणारा हा यज्ञ. आणि या यज्ञातील आजच्या दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली म्हणण्यापेक्षा घेतली याच्यापेक्षा माझ्याकडे दुसरा दिवस कुठलाही शिल्लक नव्हता. म्हणून हाच दिवस घ्यावा लागला मला आणि त्यांना तो द्यावा लागला, पर्याय नव्हता. तर अशी दुसऱ्या दिवसाची सेवा ही आली म्हणा, घेतली म्हणा. त्यानिमित्तानं तुम्हा सर्व संत मायबापांचा माझ्यासारख्या पामराला पुन्हा पुन्हा दर्शनाचा योग येतोय.
इथं प्रसन्न वातावरण असतं, आनंदी वातावरण असतं, उत्साही असतं. तुम्ही सगळे श्रोतृवर्ग ऐकणारे आहात आणि कधी कधी काही काही जागेचा महिमा पण असतो. त्या जागेमध्ये रंगदेवता असते. अर्थात इथं ही रंगदेवता एवढी प्रसन्नता, या गावातील पुण्य म्हणा, साठे कुटुंबाचं पुण्य म्हणा, त्यांची भगवतीबद्दलची श्रद्धा म्हणा. आज आम्ही कपालेश्वरला गेलो होतो. आमचं थोडं गाडीचं अभिषेकाचं काम होतं म्हणून गेलो. मी आज निरीक्षण करून आरती पाहिली तिथं. कपालेश्वर म्हणजे भगवान शिवाचं मंदिर आहे. पहिली आरती गणपतीची घेतली, मग आपण पांडुरंगाची घेतो म्हणा, शंकराची घेतो म्हणा, सगळ्या आरत्या घेतो, नंतर मग आपण देवीची आरती घेतो. पण मी आज मंदिरात निरीक्षण करून पाहिलं, गणपतीची आरती झाल्यावर त्यांनी शिवाची आरती नंतर घेतली, पहिली भगवतीची आरती घेतली, जगदंबेची आरती घेतली, दुर्गड बार ही आरती घेतली, त्याच्यानंतर शिवजी. मी गुरुजींना विचारलं असं का, तर त्यांनी सांगितलं प्रकृतीला सर्वात अगोदर मान आहे, अगोदर माया आहे, अगोदर भगवती आहे आणि नंतर देव आहे. त्यांनी प्रमाण पण दिलं मला. पहिले कोठेच नव्हते, काही चंद्र सूर्य तारा नाही, अवघे विश्वची होते पायी, कानोबा तेरे तेरे तेरे, तेथे एक ढाल गज निर्माण झाली स्त्रीलिंगी. माया आहे, पहिली भगवती आहे, नंतर भगवान आहे. त्या भगवतीच्याच सगळ्या या अनुषंगानं म्हणा, अर्धांगिनी आहे ती, ही सगळी रंग देवता त्या भगवतीच्या माध्यमातून आहे. तिच्या प्रांगणामध्ये ही सेवा करायला मला मिळते, ही मग माझं परमभाग्य समजते. निमित्तानं सर्व या ठिकाणी वारकरी उपस्थित आहे, गुरुकुल संस्थेतील सगळे विद्यार्थी, सर्वांचे आभार. गोड मृदंगाची साथ करणारे मृदंग अलंकार हरिभक्त परायण विष्णुकांत महाराज, त्यांचे या ठिकाणी आभार. गोड गायनाची साथ करणारे हरिभक्त परायण गायन सम्राट संजू महाराज असतील, गायन सम्राट बनकर महाराज उपस्थित आहेत, गायन सम्राट आपल्या गावचे जावई उत्कृष्ट कीर्तनकार आबा महाराज कातरी उपस्थित आहेत, हरिभक्त परायण आमचे गुरुबंधू अनिल महाराज उपस्थित आहेत, संस्थेतले सगळे विद्यार्थी आपण उपस्थित आहात, आपले आभार. विनेकरी बाबा आपले आभार, चौदार बाबांचे पण या ठिकाणी आभार. आमचा सगळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम साऊंडवाल्या दादांनी केलं म्हणून आपले पण आभार. पुन्हा पुन्हा हा सोहळा आपल्याला बघता यावा असं चित्रीकरणाची व्यवस्था करणारे हे दादा, आपले पण आभार. आज कार्यक्रमाच्या निमित्तानं खूप व्याप असतो, तो फोनवरनं तुमच्या लक्षात पण आला असेल, उड बस उड बस उड बस, फोन आला की जाय, फोन संपला का परत येऊन बस, एवढा धावपळीचा कालावधी असतो. तरी आमचे इंजिनियर पंकज सर उपस्थित आहेत, जोडीने उपस्थित आहेत, त्यांचे पण आभार. आणि निंबळकचं तसं ठरलेलंच आहे. मला विशेष वाटतं कधी कधी, हे साठे कुटुंब काय करतं, साठे साहेब असतील, आता साहेबांकडनं मुलांकडे सगळं गेलेलं आहे. ते अमोल दादा असेल, ज्ञानेश्वर दादा असेल, फक्त तारीख घ्यायची, जेव्हा मीटिंग असते का तेव्हाच फोन येतो, फोनच येत नाही. त्यांना विचारलं का ते म्हणतात तुम्हाला काय फोन करायचं, तुम्ही आपोआप येणार आहे, आम्हाला माहिती. एवढा विश्वास आहे त्यांना. म्हणजे हक्काचं नातं तयार झालेलं आहे. एकदा तारीख कोणती ठरलं रे ठरलं, परत फोन नाही, निघाल्या का नाही, कुठपर्यंत आलं, त्यांना माहिती आहे हक्काचं आहे, माहेर घर आहे आणि कधी न चुकवणार आहे. त्यामुळे ते बिनधास्त राहतात. असा हा परिवार, म्हणजे इथं न चुकता येणं, यांच्याकडे भजन करायचं पोटभर, आणि मग हे रिकामं झालं का पोटभर भोजन करायचं, त्याचा पण डायरेक्ट करार झालेला आहे. भजन करायचं साठे कुटुंबाकडं आणि भोजन करायचं कोतकर कुटुंबाकडं, असं आमची लिखापडीत झालेली. त्याच्यामुळे जेवण मात्र आमचं तिकडे असतं. त्या कोतकर कुटुंबाचे सुद्धा या ठिकाणी खूप खूप आभार, अभिनंदन. पुनश्च एकदा या ठिकाणी उपस्थितांचे आभार मानून झालेली सेवा भगवतीच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय